रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे काय? ऑप्शन 1 बघा धमनी काठिण्यता, ऑप्शन 2 आहे हृदयरोग, ऑप्शन 3 आहे लठ्ठपणा, ऑप्शन 4 आहे उच्च ताण. तर याचं योग्य उत्तर असणार आहे उच्च ताप. रक्तदाब म्हणजेच BP ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, BP ब्लड प्रेशर. उच्च ताण म्हणजे याच्यासाठी उच्च ताण हे उत्तर राहणार आहे. रक्तभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग करतात? ऑप्शन 1 बघा सोडियम, ऑप्शन 2 आहे कोबाल्ट, ऑप्शन 3 आहे फॉस्फरस आणि ऑप्शन 4 आहे आयोडीन 131. याचं योग्य उत्तर असणार आहे सोडियम. ठीक आहे, सोडियमची जी संज्ञा आहे ती आहे 1123. ठीक आहे. कोबाल्ट कशाने दाखवतो? CO. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि आयोडीन हे आयना दाखवतात. ठीक आहे, याची 35 आहे. ठीक आहे, हे लक्षात असू द्या, हे सगळं विचारलं जातात. आणि फॉस्फरस कशाने दाखवतो? P ने, नाहीतर F ने लिहा. F हे फ्लोरीन दाखवतात आणि Fe हे आयरन. म्हणजे याच्या संज्ञा लक्षात ठेवा, हे सुद्धा विचारल्या जातात. ठीक आहे, फॉस्फरस हा उपधातू आहे. ठीक आहे, 14 त्याची हे आहे संज्ञा. ठीक आहे, हे सर्व लक्षात ठेवा. 1918 मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापुरात कोणी केली? ऑप्शन 1 बघा दादासाहेब फाळके, ऑप्शन 2 आहे व्ही शांताराम, ऑप्शन 3 आहे बाबूराव पेंटर आणि ऑप्शन 4 आहे चंद्रकांत मांढरे. ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट राहणार आहे बाबूराव पेंटर. तर 1918 मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापुरात कोणी केली? तर बाबूराव पेंटर यांनी केलेली आहे. याचं योग्य उत्तर 3 राहणार. लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्यावर कशाचा धातूचा थर दिला जातो? बघा इथे शब्द काय वापरला? धातू. ठीक आहे, धातू. आता बघा याचं उत्तर काय असणार? ऑप्शन 1 बघा ब्रांज दिलेला आहे, इथे ब्रास असेल. ठीक आहे, ब्राच नाही. ऑप्शन 2 आहे सिल्वर, ऑप्शन 3 आहे झिंक म्हणजे झेडन, सिल्वर म्हणजे Ag. ठीक आहे, आणि कॉपर म्हणजे Cu. ऑप्शन 4 कॉपर आहे, ऑप्शन 3 आहे झिंक. तर बघा याचं जे उत्तर राहणार आहे हे झिंक राहणार आहे. ठीक आहे, तर आपल्या लोहा बघितला असेल तुम्ही नवीन, त्याच्यावर सिल्वर जी आपल्याला झिंकची कोटिंग दिसतात, व्हाईट दिसतो कोणता लोहा, किंवा कोणता ब्लॅकसुद्धा दिसतो. तो ब्लॅक याच्यामुळे दिसतो, त्याच्यावर कोटिंग असते झिंकची. आणि जसं तो पाण्याच्या आणि हवेच्या संपर्कात आला, जास्तीत जास्त पाण्याच्या म्हणजे मॉइश्चरच्या संपर्कात किंवा आर्द्र हवेच्या जर ते संपर्कात आला तर ते ब्लॅक कोटिंग किंवा ती सिल्वर कोटिंग ते उडून जाते. त्याचं कारण म्हणजे की जसं लोहाच्या संपर्कामध्ये हे झिंक आलं की ते कोटिंग उडून जाते. त्याच्यामुळे जो लोहा असतो तो जसं आपण त्याच्यावर सिमेंट टाकलं तर ते उडून जात असतं. ग्वायटर हा रोग खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो? ऑप्शन 1 आहे आयोडीन, ऑप्शन 2 आहे क्लोरीन, ऑप्शन 3 आहे सोडियम आणि ऑप्शन 4 आहे कॅल्शियम. आता बघा आयोडीन हे तुम्हाला मी आधीच सांगितलं आयने दाखवते, 35 अशी संज्ञा आहे. क्लोरीन बघा Cl ने दाखवते, हे आहे 17. सोडियम मी आता याच्या आधीच सांगितलेलं होतं 11 आणि कॅल्शियम आहे 20. तर हे लक्षात असू द्या. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 आयोडीन. ठीक आहे, आयोडीन म्हणजेच आपलं जे नमक असते, मीठ ज्याला म्हणतो आपण. इसवी सन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थानांनी कोणता खालसा केला? ऑप्शन 1 आहे लॉर्ड रिपन, ऑप्शन 2 आहे लॉर्ड विलियम बेंटिंक, ऑप्शन 3 आहे लॉर्ड कॉर्नवालिस, ऑप्शन 4 आहे लॉर्ड डलहौसी. याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. तर 1848 ते 1856 काळात अनेक संस्थांना कोणी खालसा केली? तर लॉर्ड डलहौसी यांनी. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? ऑप्शन 1 आहे ग. जोशी, ऑप्शन 2 आहे भाऊ दाजी लाड, ऑप्शन 3 आहे गो. रानडे, ऑप्शन 3 आहे गोपाल कृष्ण गोखले. याचं योग्य उत्तर आहे गोपाल कृष्ण गोखले, ऑप्शन नंबर 4. तर भारत सेवक समाजाची स्थापना कोण केलेली आहे?
गोपाल कृष्ण गोखले यांनी. वैयक्तिक सत्याग्रहाचे कोणते पहिले सत्याग्रही होते? ऑप्शन 1 बघा साने गुरुजी. ऑप्शन 2 आहे महात्मा गांधी. ऑप्शन 3 आहे पंडित नेहरू. ऑप्शन 4 आहे विनोबा भावे. आणि याचं योग्य उत्तर आहे विनोबा भावे. ऑप्शन क्रमांक 4. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? तर विनोबा भावे हे होते. पंडित श्यामकृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊस ही संस्था कोठे त्या ठिकाणी स्थापन केली? ऑप्शन 1 आहे लंडन. ऑप्शन 2 आहे मुंबई. ऑप्शन 3 आहे केपटाऊन. ऑप्शन 4 आहे स्टुअर्टगार्थ. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लंडन येथे इंडिया हाऊसची संस्था स्थापन केली होती. कोणी केलेली होती हा सुद्धा प्रश्न विचारतो. तर पंडित श्यामकृष्ण वर्मा यांनी केलेली होती. सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? सर्वात कन्फ्यूज मारणारा प्रश्न. ठीक आहे. पंडित रमाबाई ऑप्शन आहे 1. ऑप्शन 2 आहे रमाबाई रानडे. ऑप्शन 3 आहे आनंदीबाई जोशी. डॉक्टर रखमाबाई सावे. याचं योग्य उत्तर आहे रमाबाई रानडे. तर सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? तर रमाबाई रानडे यांनी केलेली आहे. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली? ऑप्शन 1 आहे स्वामी रामानंद तीर्थ. ऑप्शन 2 आहे सरदार वल्लभभाई पटेल. ऑप्शन 3 आहे डॉक्टर टी.बी. कुलना. ऑप्शन 4 आहे यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे स्वामी रामानंद तीर्थ. तर हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केलेली आहे? तर स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलेली आहे. खालीलपैकी कोणता उदासीन वायू आहे? ऑप्शन 1 आहे मिथेन. ऑप्शन 2 आहे नायट्रोजन डायऑक्साईड. ऑप्शन 3 आहे सल्फर डायऑक्साईड. ऑप्शन 4 आहे हायड्रोजन सल्फाईड. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मिथेन. तर उदासीन वायू म्हटलेला आहे कोणता आहे? तर मिथेन. आणि मिथेन हा असा दाखवला जातो CH4. मी याच्या आधी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं. सल्फर डायऑक्साईड, त्यानंतर हायड्रोजन सल्फाईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड. ठीक आहे. कावीळ हा रोग शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम होतो? ऑप्शन 1 आहे हृदय. ऑप्शन 2 आहे फुफ्फुसे. ऑप्शन 3 आहे यकृत. ऑप्शन 4 आहे श्वसन इंद्रिय. याचं योग्य उत्तर आहे यकृत. ठीक आहे. विद्युत दिव्यामध्ये कोणता धातूचा तंतू असतो? ऑप्शन 1 आहे तांबे. ऑप्शन 2 आहे टंगस्टन. ऑप्शन 3 आहे ॲल्युमिनियम. आणि ऑप्शन 4 आहे नायक्रोम. तर याचं करेक्ट उत्तर आहे टंगस्टन. ऑप्शन क्रमांक 1. तांब्याची तार कशामध्ये असते? तर जे आपले घरातील वायर असतात त्याच्यामध्ये असते. तर आणि सर्वात चांगला जर विद्युत फास्टमध्ये जर आपल्याला टाकायची आहे तर सर्वात बेस्ट आहे कंडक्टर ज्याला म्हणतात. सगळ्यात बेस्ट कंडक्टर आहे AG म्हणजे सिल्वर हे सर्वात बेस्ट आहे. त्यानंतर तांबे. ठीक आहे. आणि त्यानंतर ॲल्युमिनियम. जर आपल्याला क्रम लावायचा आहे तर क्रम लावायला सुद्धा विचारतात. AG, त्यानंतर तांबे CU आणि त्यानंतर ॲल्युमिनियम. ठीक आहे AL. ठीक आहे. आणि इथे जे आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे बघा नायक्रोमची. तर नायक्रोम कशामध्ये असते? जी आपली इलेक्ट्रिक शेगडी असते त्यामध्ये इलेक्ट्रिक शेगडीमध्ये नायक्रोमची तार असते जी अशी आपल्याला तिथे दिसते. अशी बारीक असते ती ट्यूबसारखी ते असते. तिथे नायक्रोमची तार वापरली जाते. तर इलेक्ट्रिक शेगडीमध्ये जर विचारली कोणती तार असते तर नायक्रोम असते. ठीक आहे. आणि तांबे आणि ॲल्युमिनियम तुम्हाला सांगितलेलं आहे. ॲल्युमिनियमचे भांडे बनत असतात आणि तांबे तुम्हाला माहितीच आहे की याच्यामध्ये वापरले जातात आपली जे PVC तार असतात म्हणजे जे आपल्या घरी वायर वापरतो आपण त्याच्यामध्ये असते. जीवनसत्व D चे संश्लेषण आपल्या शरीरात कोठे होते? 1 नंबर ऑप्शन आहे यकृत. 2 नंबर ऑप्शन आहे हृदय. ऑप्शन 3 आहे त्वचा. ऑप्शन 4 आहे फुफ्फुसे. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर D चे संश्लेषण म्हटलेलं आहे तर त्वचा. D चे संश्लेषण त्वचा किंवा ऑप्शन दुसरं सुद्धा असू शकते हाडे. ठीक आहे. तर दोन्ही उत्तर बरोबर आहे. इथे जर त्वचा आणि हाडे दोन्ही ऑप्शन राहिलं असतं तर बेस्ट उत्तर आपलं हे राहिलं असतं हाडे. पण इथे त्वचा दिलेली आहे त्यांनी. तर ठीक आहे ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर बरोबर राहणार आहे. केंद्रात कोणाचा समावेश असतो?
एक नंबर ऑप्शन दिला आहे प्रोटॉन, 2 नंबर ऑप्शन दिला आहे इलेक्ट्रॉन, 3 नंबर ऑप्शन दिला आहे न्यूट्रॉन आणि 4 नंबर ऑप्शन दिला आहे इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन. तर याचं योग्य उत्तर आहे प्रोटॉन व न्यूट्रॉन. CH4 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात? ऑप्शन 1 आहे मिथेन, ऑप्शन 3 आहे इथेन, ऑप्शन 4 आहे ब्युटेन आणि ऑप्शन 4 आहे प्रोपेन. तर बघा इथे कन्फ्यूज येण्यासाठी बघा इथेन आणि मिथेन एकसारखा शब्द वाटतो. इथे जरी वाटत नसेल तर पेपरमध्ये आपल्याला नक्कीच वाटतो. तर बघा मिथेन जर म्हटलं त्यांनी मिथेन जर म्हटलं तर सी हा एकटाच राहतो. इथ जर म्हटलं तर सी 2 राहतं. ब्यूट जर म्हटलं तर सी 4 राहतं आणि प्रोप जर म्हटलं तर 3 राहतो सी. हे जर ज्याला कळलं तो उत्तर बरोबर लिहितो. जर त्याला कळलं नाही, आता बघा इथे CH4 दिलं तर सीची संख्या किती आहे इथे बघा 1. मी तुम्हाला सांगितलं जर इथे राहिलं असतं CH2 4 राहिलं असतं, असं जर राहिलं असतं CH2H4 राहिलं असतं तर इथे उत्तर आपलं वेगळं निघालं असतं. म्हणून लक्षात असू द्या. ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 आहे साक्षरता, ऑप्शन 2 आहे महिला सक्षमीकरण, ऑप्शन 3 आहे मुलींचे शिक्षण, ऑप्शन 4 आहे हरवलेल्या मुलींचा शोध घेऊन कुटुंबापर्यंत पोहोचवणे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 हरवलेल्या मुलींचा शोध घेऊन कुटुंबापर्यंत पोहोचणे. तर ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे ऑप्शन नंबर 4. पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या खांद्यावर कोणती चिन्हे असतात? ऑप्शन 1 आहे 3 स्टार, ऑप्शन 4 आहे अशोक स्तंभ, ऑप्शन 4 आहे अशोक स्तंभ व 1 स्टार आणि ऑप्शन 4 आहे अशोक स्तंभ व 2 स्टार. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 3 स्टार. तर पोलीस उपअधीक्षक दर्जाचे जे अधिकारी असतात त्यांच्या खांद्यावर 3 स्टार असतात. फौजदारी दंड प्रक्रिया संहिता CRPC मधील कलम कोणत्यानुसार आरोपी वॉरंटशिवाय अटक करण्याचे अधिकार पोलिसांना आहे? ऑप्शन 1 आहे 31, ऑप्शन 2 आहे 35, ऑप्शन 3 आहे 41 आणि ऑप्शन 4 आहे 51. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 वॉरंटशिवाय अटक करू शकतात 41 नुसार. ठीक आहे, कलम 41 नुसार. महाराष्ट्र पोलीस ध्वजावर कोणत्या पारंपरिक चिन्ह आहे? ऑप्शन 1 पंचकोनी तारा, ऑप्शन आहे 2 षटकोनी तारा, ऑप्शन 3 आहे राजमुद्रा, ऑप्शन 4 आहे अशोक चक्र. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पंचकोनी तारा. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज कोणत्या दिवशी प्रदान केला? ऑप्शन 1 आहे 1 मे 1960, ऑप्शन 2 आहे 2 जानेवारी 1961, ऑप्शन 3 आहे 2 ऑक्टोबर 1961 आणि ऑप्शन 4 आहे 26 जानेवारी 1961. तर याचं योग्य उत्तर आहे 2 जानेवारी 1961. विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? ऑप्शन 1 आहे 6 वर्ष, ऑप्शन 2 आहे 3 वर्ष, ऑप्शन 3 आहे 4 वर्ष आणि ऑप्शन 4 आहे 5 वर्ष. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 6 वर्ष. तर विधानसभा हे स्थायी सभागृह आहे, पण याचा जो सदस्य असतो त्याचा कार्यकाल हा 6 वर्षाचा असतो. तर विधान परिषद सदस्याचा कार्यकाल हा 6 वर्षाचा असतो. मनाचे श्लोक कोणी लिहिले? ऑप्शन 1 आहे संत ज्ञानेश्वर, ऑप्शन 2 आहे संत रामदास, ऑप्शन 3 आहे संत तुकाराम आणि ऑप्शन 4 आहे संत एकनाथ. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 संत रामदास. तर मनाचे श्लोक हे कोणी लिहिले आहे? तर संत रामदास यांनी लिहिलेले आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरू केलेल्या अनाथाश्रमाचा उद्देश काय होता? ऑप्शन 1 आहे अनाथ मुलींना शिक्षण, ऑप्शन 2 आहे विधवांना शिक्षण, ऑप्शन 3 आहे विधवा पुनर्विवाह त्यांना आधार आणि ऑप्शन 4 आहे पुनर्विवाह मुलांना शिक्षण. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 विधवांना शिक्षण.
तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 सुरू केलेले अनाथ श्रमाचा उद्देश काय होता? विधवांना शिक्षण देणे. महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता? ऑप्शन 1 आहे मैना, ऑप्शन 2 आहे भारद्वाज, ऑप्शन 3 आहे हरियाल, ऑप्शन 4 आहे मोर आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हरियाल. तर महाराष्ट्राचा जो राज्य पक्षी आहे तो आहे हरियाल आणि राज्य प्राणी जर विचारला तर शेकरू, मोठ्या आकाराची खार. मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन 1 आहे सातारा, ऑप्शन 2 आहे वाई, ऑप्शन 3 आहे कराड आणि ऑप्शन 4 आहे फलटण. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वाई. पसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो? ऑप्शन 1 आहे पुणे बेंगलोर, ऑप्शन 2 आहे कराड चिपळूण, ऑप्शन 3 आहे सातारा पालटण किंवा फलटण, ऑप्शन 4 आहे पुणे महाबळेश्वर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पुणे महाबळेश्वर. तर पसरणी जो घाट आहे हा कोणत्या मार्गावर लागतो? तर पुणे महाबळेश्वर या महामार्गावर लागतो किंवा रस्त्यावर लागतो. कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही म्हटलेलं आहे? बघा नाही. ऑप्शन 1 आहे वैतरणा, ऑप्शन 2 आहे तानसा, ऑप्शन 3 आहे कोयना आणि ऑप्शन 4 आहे शास्त्री. याचं योग्य उत्तर कोयना, ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. तर पश्चिम वाहिनी नदी कोणती नाही यापैकी? तर कोयना ही नदी नाही. पाचगणी हे शहर बसविण्यास कोणाचे योगदान आहे? ऑप्शन 1 आहे जॉन चेसन, ऑप्शन 2 आहे लॉर्ड चाडविक, इथं लॉर्डविक झाला आहे, चाडविक पाहिजे, ऑप्शन 2 आहे सर फर्ग्युसन, ऑप्शन 4 आहे सर सिडनी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जॉन चेसन. तर पाचगणी हे शहर कोणी बसवलेलं आहे किंवा योगदान आहे जॉन चेसन यांचं. महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन 1 आहे सांगली, ऑप्शन 2 आहे सातारा, ऑप्शन 3 आहे सोलापूर, ऑप्शन 4 आहे अहमदनगर आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 सोलापूर. तर सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सोलापूर. ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशाशी संबंधित आहे? ऑप्शन नंबर 1 आहे पूर नियंत्रण, ऑप्शन 2 आहे पूर व्यवस्थापन, ऑप्शन 3 आहे वाढीव दूध उत्पादन व संकलन, ऑप्शन 4 आहे वाढीव अन्न उत्पादन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 वाढीव दूध उत्पादन व संकलन. तर ऑप्शन जे आहे 3 बरोबर आहे आणि ऑप्शन हे ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशाशी संबंधित आहे? तर वाढीव दूध व उत्पादन आणि संकलन करणे. चबाहार हे बंदर कोणत्या देशात आहे? ऑप्शन नंबर 1 आहे अफगाणिस्तान, ऑप्शन 2 आहे इराक, ऑप्शन 3 आहे कुवेत आणि ऑप्शन 4 आहे इराण. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 इराण. तर बघा इथे चबाहार बंदर हे इराण देशामध्ये आहे. इथे बघा इराक पण ऑप्शनमध्ये आहे आणि इराण पण आहे. तर कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. इराणमध्ये चबाहार बंदर आहे. तर इराणमध्ये चबाहार बंदर आहे. जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन 1 आहे 5 जून, ऑप्शन 2 आहे 1 ऑगस्ट, ऑप्शन 3 आहे 3 जानेवारी, ऑप्शन 4 आहे 1 डिसेंबर. तर याचं योग्य उत्तर आहे 5 जून रोजी पर्यावरण दिन साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव कोणते गाव म्हणून ओळखले जाते किंवा याची ओळख आहे? ऑप्शन 1 आहे पैलवानाचे गाव, ऑप्शन 2 आहे दुधा तुपाचे गाव, ऑप्शन 3 आहे गिर्यारोहाचे गाव आणि ऑप्शन 4 आहे पुस्तकाचे गाव. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 पुस्तकाचे गाव. तर महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाते. पोलीस महासंचालक दलातील सर्वोच्च पद कोणते?
ऑप्शन एक आहे पोलीस महानिरीक्षक, ऑप्शन 2 आहे पोलीस उपायुक्त, ऑप्शन 3 आहे पोलीस महासंचालक, ऑप्शन 4 आहे पोलीस अभियोग्यता. तर ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट राहणार आहे पोलीस महासंचालक. तर राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च जे पद आहे ते पोलीस महासंचालक आहे. आधुनिक मूलद्रव्य आवर्त सारणीमध्ये लोहाची जी संज्ञा आहे ती Fe दाखवते. ठीक आहे. चा अनुक्रमांक किती आहे? ऑप्शन 1 आहे 29, ऑप्शन 2 आहे 30, ऑप्शन 4 आहे 31, ऑप्शन 4 आहे 26. तर लोहाची जी संज्ञा आहे ती 26 हा ऑप्शन नंबर 4 याचं योग्य उत्तर असणार आहे. BCG लस कोणत्या रोगास प्रतिबंध करण्यासाठी वापरतात? ऑप्शन 1 आहे क्षय, ऑप्शन 2 आहे कॉलरा, ऑप्शन 3 आहे पोलिओ, ऑप्शन 4 आहे हिवताप. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 क्षयासाठी. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? ऑप्शन 1 आहे लोह, ऑप्शन 2 आहे मॅग्नीज, ऑप्शन 3 आहे फॉस्फरस, ऑप्शन 4 आहे आयोडीन. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लोह. तर हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहाची आवश्यकता असते. कुलोम हे कशाचे एकक आहे? ऑप्शन 1 आहे विद्युत धारा, ऑप्शन 2 आहे विभवांतर, ऑप्शन 3 आहे विद्युत प्रभार, ऑप्शन 4 आहे विद्युत रोध. तर याचं योग्य उत्तर आहे कुलम हे विद्युत प्रभार म्हणजेच इलेक्ट्रिक चार्जचा एकक आहे. ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे. विद्युत धारा हे करंटचं एकक आहे आणि विभवांतर हे वोल्टचं आहे. ठीक आहे. विद्युत रोध म्हणजे जो विरोध करतो तो. इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या कशाचे उदाहरण आहे? ऑप्शन 1 आहे अपस्करण, ऑप्शन 2 आहे परावर्तन, ऑप्शन 3 आहे अपवर्तन आणि ऑप्शन 4 आहे गणित परावर्तन. याचं योग्य उत्तर आहे इंद्रधनुष्य हे अपस्करणाचे उदाहरण आहे. म्हणजे जे इंद्रधनुष्यामध्ये सप्तरंग बनतात 7 कलर ते अपस्करणाचे उदाहरण आहे, लक्षात असू द्या. ऑर्निथोलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 आहे जीवाणूचा अभ्यास, ऑप्शन 2 आहे पक्षी अभ्यास, ऑप्शन 3 आहे फुलांचा अभ्यास, ऑप्शन 4 आहे हाडांचा अभ्यास. तर याचा करेक्ट उत्तर ऑप्शन नंबर 2 ऑर्निथोलॉजी हे पक्षी अभ्यासाशी संबंधित आहे. ठीक आहे. पक्ष्यांचा अभ्यास केला जातो याच्यामध्ये. खालीलपैकी कोणते कार्बनचे अपरूप नाही म्हटलेलं आहे? नाही म्हणजे कार्बनचे अपरूप नाही आहे. तर बघा ऑप्शन 1 दिलेला आहे ग्राफाईट, ऑप्शन 2 दिला आहे हिरा, ऑप्शन 3 दिला आहे फुलरिन आणि ऑप्शन 4 दिला आहे क्युप्राईट. तर याचं उत्तर असणार आहे क्युप्राईट. क्युप्राईट हे कार्बनचे अपरूप नाही आहे. तर ऑप्शन ग्राफाईट हे सुद्धा कार्बनचे अपरूप आहे. हिरा जो आपण डायमंड म्हणतो तो सुद्धा कार्बनचा अपरूप आहे. आणि ऑप्शन नंबर 3 फुलरिन सुद्धा, याला फुटबॉलसुद्धा दुसऱ्या भाषेत वापरतात. फुलरिनला ऑप्शन राहतं फुटबॉलसुद्धा ऑप्शन राहू शकतं. तर फुलरिनच्या जागी फुटबॉल ऑप्शन राहिलं ते सुद्धा बरोबर राहते, कारण की ते फुटबॉलच्या आकाराचं राहते. ते असे जोडलेले हे कार्बन राहतात म्हणून त्याला फुलरिन किंवा फुटबॉलसुद्धा दुसरा वापरतात. असं फुटबॉलच्या आकारात हे चिपकलेलं असतात एकमेकाला म्हणून त्याला फुलरिन म्हणतात किंवा फुटबॉलसुद्धा वापरलं जातं नाव. तर याची जे 3 कार्बनचे अपरूप आहे आणि सर्वात कठीण कार्बन जर म्हटलं तर हिरा हा सर्वात कठीण पदार्थ आहे, लक्षात असू द्या. हा सुद्धा प्रश्न विचारला जातो. हृदयाचे कार्य चालू आहे हे तपासण्यासाठी पुढील कोणते उपकरण वापरतात? ऑप्शन 1 आहे ECG, दुसरा आहे सोनोग्राफी, ऑप्शन नंबर 3 आहे CT स्कॅन, ऑप्शन नंबर 4 आहे ग्लुकोमीटर. तर याचं योग्य उत्तर आहे ECG. ECGमुळे हृदयाचे कार्य चालू आहे की नाही चालू आहे हे आपल्याला माहिती पडते. जसं असं ते होत असतं. ठीक आहे. एका मॉनिटरमध्ये तुम्हाला दिसत असतं ते. ठीक आहे. वायराच्या सहाय्यानं ते आपल्या कनेक्ट राहतं. सोनोग्राफीने आपल्या शरीरातील अंदरची जे हालचाल आहे ते आपल्याला पाहता येते.
त्यानंतर सी टी स्कॅननी आपल्या आतील जे हाडं आहे ते पाहता येते. म्हणजे एक्सरे जे आहे एक्सरेच्या समोरील जे आहे, म्हणजे एक्सरेमध्ये जर आपल्याला पता नाही चालला की कुठे डॅमेज झालेले आहे हाड, तर सी टी स्कॅनमध्ये नक्की माहिती पडतं. ठीक आहे. तर याच्या पुढील जे आहे ते सी टी स्कॅन असतं. आणि जे राहतं MRI हा याच्यामध्ये एकदम बारीक बारीक म्हणजे एकदम मायक्रो ज्या नसा वगैरे राहतात त्या तुटल्या आहे किंवा काय डॅमेज झालेले आहे किंवा ब्लॉकेज आहे हे माहिती करण्यासाठी त्याच्या पुढील स्टेप आहे. म्हणजे एक्सरेमध्ये नाही पता चाललं तर आपल्याला सी टी स्कॅनमध्ये माहिती पडतं. सी टी स्कॅनमध्ये सुद्धा नाही मिळालं तर MRIमध्ये मिळतं. ह्या 3 स्टेप असतात. शरीरातील साखरेचे नियंत्रण या अवयवाद्वारे केले जाते. ऑप्शन 1 आहे स्वादुपिंड, ऑप्शन 2 आहे मेंदू, ऑप्शन 3 आहे मूत्रपिंड आणि ऑप्शन 4 आहे यकृत. तर साखरेचे जे नियंत्रण आहे ते स्वादुपिंड नियंत्रित करत असतं. सार्वत्रिक दाता रक्तगट खालीलपैकी कोणता? ऑप्शन 1 आहे ओ, ऑप्शन 2 आहे ए, ऑप्शन 3 आहे AB आणि ऑप्शन 4 आहे बी. तर सार्वत्रिक दाता म्हणजे डोनर आहे तो आहे ओ. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. नेपाळ या देशाने दावा केलेला कालापानी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन 1 आहे दिल्ली, ऑप्शन 2 आहे उत्तर प्रदेश, ऑप्शन 3 आहे उत्तराखंड, ऑप्शन 4 आहे बिहार आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 उत्तराखंड. तर नेपाळ या देशाने दावा केलेला कालापानी हे ठिकाण कुठे आहे? तर उत्तराखंड येथे आहे. मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किलोमीटर असते? ऑप्शन 1 आहे 36.730, ऑप्शन 2 आहे 21.250, ऑप्शन 3 आहे 34.510 आणि ऑप्शन 4 आहे 42.195. तर मॅरेथॉनचे जे अंतर असते ते असते 42.195. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते? ऑप्शन 1 आहे लॅक्टिक आम्ल, ऑप्शन 2 आहे सायट्रिक आम्ल, ऑप्शन 3 आहे नायट्रिक आम्ल, ऑप्शन 4 आहे अमिनो आम्ल. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 सायट्रिक आम्ल. लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक आम्ल असते आणि लिंबूवर्गीय जे फळ असते ते व्हिटॅमिन सीचे प्रमाण त्याच्यामध्ये जास्त असते किंवा क. 16 एप्रिल 1853 रोजी महाराष्ट्रातील कोणत्या 2 स्थानकादरम्यान देशातील पहिली प्रवासी रेल्वे धावली? इथे बघा प्रवासी शब्द वापरलेला आहे. तर बघा 16 एप्रिल 1853 ही तारीखसुद्धा लक्षात ठेवा. तर पहिला ऑप्शन बघा मुंबई ते नाशिक, दुसरं ऑप्शन आहे मुंबई ते रायगड, ऑप्शन नंबर 3 आहे मुंबई ते पुणे आणि ऑप्शन नंबर 4 आहे बोरी बंदर ते ठाणे. तर याचं योग्य उत्तर आहे बोरी बंदर ते ठाणे. म्हणजेच जी पहिली प्रवासी ट्रेन सुरू झालेली होती त्याची तारीख खूप महत्त्वाची आहे. 16 एप्रिल 1853ला सुरू झालेली होती. तर लक्षात असू द्या तारीख हे विचारली जाते. पाठच करून ठेवा. पुढील बघा वीज माता या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? ऑप्शन 1 आहे राहीबाई पोपरे, ऑप्शन 2 आहे सुप्रिया सुळे, ऑप्शन 3 आहे सरबाई टोपरे आणि ऑप्शन 4 आहे अरुणा ढे. याचं ऑप्शन नंबर 1 बरोबर राहणार आहे राहीबाई पोपरे. गोवा हे राज्यात पोर्तुगीजाच्या जो खंडातून कोणत्या वर्षी मुक्त करण्यात आला? ऑप्शन 1 आहे 1961, ऑप्शन 2 आहे 1951, ऑप्शन 3 आहे 1947, ऑप्शन 4 आहे 1950. याचं योग्य उत्तर आहे 1961 ऑप्शन नंबर 1. जून 1984 मध्ये कोणत्या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरातील अतिरेक्याचा बीमोड केला? 1 नंबर ऑप्शन आहे ऑपरेशन पोलो, ऑपरेशन ब्लू स्टार, ऑपरेशन ग्रीन स्टार आणि ऑपरेशन ग्रीन हंट.
असे 4 ऑप्शन दिलेले आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑपरेशन ब्लू स्टार, ऑप्शन क्रमांक 2. तर जून 1984 मध्ये भारतीय लष्कराने पंजाबमधील अमृतसर येथे सुवर्ण मंदिरातील अतिरेक्यांचा बीमोड केला. त्याचं नाव काय होतं त्या ऑपरेशनचं? तर ऑपरेशन ब्लू स्टार. अल्ट्राटेका महासागर पार करून भारताकडे जाणाऱ्या प्रयत्न करणारा अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला? ऑप्शन 1 आहे नेपोलियन, ऑप्शन 2 आहे कोलंबस, ऑप्शन 3 आहे डलहौसी आणि ऑप्शन 4 आहे वेलेस्ली. याचं योग्य उत्तर आहे कोलंबस, ऑप्शन क्रमांक 2. महाराष्ट्र शासनाने कोणत्या साली औरंगाबाद जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बहाल केला? ऑप्शन 1 आहे 2010, ऑप्शन 2 आहे 2015, ऑप्शन 3 आहे 2020 आणि ऑप्शन 4 आहे 2021. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 2010 साली औरंगाबाद जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बहाल केलेला आहे. वर्ष खूप महत्त्वाचं आहे, लक्षात असू द्या. महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? ऑप्शन 1 आहे जायकवाडी औरंगाबाद, ऑप्शन 2 आहे भंडारदरा अहमदनगर, ऑप्शन 3 आहे कोयना सातारा आणि ऑप्शन 4 आहे उजनी सोलापूर. याचं योग्य उत्तर आहे कोयना सातारा. तर महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? कोयना सातारा. आणि डायरेक्ट प्रश्न विचारला जातो की कोयना प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा. हे सुद्धा लक्षात असू द्या. सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता? ऑप्शन 1 आहे मंगळ, ऑप्शन 2 आहे शनी, ऑप्शन 3 आहे प्लुटो आणि ऑप्शन 4 आहे बुध. तर याचं योग्य उत्तर आहे मंगळ, ऑप्शन क्रमांक 1 हा याचं उत्तर राहणार आहे. तर सूर्यमालेतील पृथ्वीनंतर येणारा ग्रह आहे मंगळ. याला लाल ग्रहसुद्धा म्हटलं जाते. खालीलपैकी कोणते सूत्र समीकरण न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमाचे संबंधित आहे? ऑप्शन 1 आहे F=ma, ऑप्शन 2 आहे कर्ण पाया प्लस उंची, ऑप्शन 3 आहे G=KCL/MKS, ऑप्शन 3 आहे E=mc². तर याचं योग्य उत्तर आहे F=ma. तर F=ma. ठीक आहे. तर F म्हणजे काय होते? फोर्स म्हणजे बल. M म्हणजे काय होते? द्रव्यमान किंवा वस्तुमान. ठीक आहे, वस्तुमान. आणि A म्हणजे होते त्वरण. तर सूत्र कसं राहू शकते? बल वस्तुमान गुणिले त्वरण. हे सुद्धा राहू शकते. म्हणजे हे मराठीत झालं आणि याचंच इंग्लिशमध्ये असं राहते. तर एक तर ऑप्शनमध्ये हे राहील किंवा हे राहील. ठीक आहे. तर बल वस्तुमान इंटू त्वरण किंवा F=ma. हे दोन्ही लक्षात असू द्या. भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली? ऑप्शन नंबर 1 आहे मुंबई, कोलकाता, ऑप्शन 3 आहे पुणे आणि ऑप्शन 4 आहे नागपूर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मुंबई येथे पहिली कापड गिरणी सुरू झाली. कोणत्या जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगाच्या तोरणमाळ्याचे पठार म्हणून ओळखले जाते? 1 नंबर ऑप्शन आहे गडचिरोली, 2 नंबर ऑप्शन आहे चंद्रपूर, 3 नंबर ऑप्शन आहे धुळे आणि 4 नंबर ऑप्शन आहे नंदुरबार. याचं योग्य उत्तर असणार आहे नंदुरबार, ऑप्शन क्रमांक 4. सर्वसामान्य अवस्थेत काचेतील सर्व अणू असतात. ऑप्शन 1 आहे क्रियाशील, ऑप्शन 2 आहे गतिशील, ऑप्शन 3 आहे विमुक्त आणि ऑप्शन 4 आहे उदासीन. तर याचं योग्य उत्तर आहे उदासीन. सर्वसामान्य अवस्थेत जे काचेतील अणू राहते किंवा कण ज्याला आपण म्हणू शकतो एका सोप्या भाषेत, ते राहतात उदासीन. आणि हेच जर आपल्याला गॅसच्या बाबतीत विचारलं त्यांनी तर ते काय राहते? गतिशील. हा फरक लक्षात घ्या. काचेतून विचारला आहे म्हणून उदासीन
आणि हे जर गॅस जर विचारला तर ते राहते गतिशील. एखादा व्यक्ती एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती दिवसांनी रक्तदान करू शकतो? ऑप्शन 1 आहे 15 दिवसांनी, ऑप्शन 2 आहे 1 महिन्यांनी, ऑप्शन 3 आहे 2 महिन्यांनी आणि ऑप्शन 4 आहे 3 महिन्यांनी. तर याचं योग्य उत्तर आहे 3 महिन्यांनी रक्तदान करू शकतो एकदा केल्यानंतर. मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात कोणाची महत्त्वाची भूमिका असते? ऑप्शन 1 आहे अमिबा, ऑप्शन 2 आहे अँटी अमिबा, ऑप्शन 3 आहे ॲनाफिलीस डासाची मादी आणि ऑप्शन 4 आहे क्युलेक्स डासाची मादी. याचं योग्य उत्तर आहे ॲनाफिलीस डासाची मादी. ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 आहे हरित क्रांती, ऑप्शन 2 आहे दुग्ध क्रांती, ऑप्शन 3 आहे वातावरणातील बदल, ऑप्शन 4 आहे मानवी आजार. तर याचं योग्य उत्तर आहे वातावरणातील बदल, ऑप्शन नंबर 4. जूल हे खालीलपैकी कशाचे एकक आहे? ऑप्शन 1 आहे ऊर्जा, ऑप्शन 2 आहे वजन, ऑप्शन 3 आहे विद्युत प्रवाह, ऑप्शन 4 आहे यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे ऊर्जा. ठीक आहे, ऊर्जाचं हे जूल एकक आहे. आणि जूल आणखी कायचं एकक आहे तर कार्याचं. तर कार्याचं सुद्धा एकक जूलच आहे आणि ऊर्जेचं सुद्धा. म्हणून कधी पण लक्षात ठेवायचं, कन्फ्यूज व्हायचं नाही, दोन्हीचं एकच एकक आहे. लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? ऑप्शन 1 आहे गलगंड, ऑप्शन 2 आहे कॅन्सर, ऑप्शन 3 आहे मलेरिया आणि ऑप्शन 4 आहे रक्तक्षय. तर याचं योग्य उत्तर आहे मलेरिया, ऑप्शन नंबर 3. गलगंड हा आजार होतो आयोडीनच्या कमतरतेमुळे आणि कॅन्सर हा रोग होतो आपल्या मांसपेशीमध्ये काहीतरी डिफॉल्ट म्हणजे इफेक्ट पडल्यामुळे, म्हणजे त्यामध्ये थोडाफार चेंजेस झाल्यामुळे होतो. ऋणप्रभारित कणांना असे म्हणतात. ऑप्शन 1 आहे न्यूट्रॉन, ऑप्शन 2 आहे प्रोटॉन, ऑप्शन 3 आहे प्रोजेस्टेरॉन, ऑप्शन 4 आहे इलेक्ट्रॉन. तर याचं योग्य उत्तर ऋणप्रभारित कण आहे इलेक्ट्रॉन आणि ई याच्यावर मायनस राहतात. आणि हे जे आहे इलेक्ट्रॉन हे चक्कर मारत असतात कधी पण असे. विद्युत दिव्याचा शोध कोणी लावला? ऑप्शन नंबर 1 आहे आईन्स्टाईन, ऑप्शन 2 आहे एडिसन, ऑप्शन 3 आहे ग्राहम बेल आणि ऑप्शन 4 आहे अलेक्झांडर बेल. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 एडिसन. तर दिव्याचा शोध कोणी लावला? एडिसन यांनी लावलेला आहे. पाण्याची महत्तम घनता या तापमानास असते. ऑप्शन 1 दिलेला आहे 0 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन 2 आहे 100 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन 4 आहे 4 डिग्री सेल्सिअस आणि ऑप्शन नंबर 4 आहे -4 डिग्री सेल्सिअस. तर याचं योग्य उत्तर आहे -4 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन नंबर 4 याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो? 1 नंबर ऑप्शन दिलेला आपल्याला कार्बन डायऑक्साईड, 2 नंबर ऑप्शन दिला नायट्रोजन डायऑक्साईड, 3 नंबर ऑप्शन दिला मिथेन, 4 नंबर ऑप्शन दिला क्लोरोफ्लोरोकार्बन. तर याचं योग्य उत्तर आहे क्लोरोफ्लोरोकार्बन. आणि याच्या जागी दुसरं ऑप्शन राहू शकते CFC, यालासुद्धा क्लोरोफ्लोरोकार्बनच म्हणतात, म्हणजे CFC क्लोरोफ्लोरोकार्बन. तर हे सुद्धा लक्षात असू द्या.